नमस्कार, मी तेजस भागवत रुतम मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवसभरात घडलेल्या प्रमुख राजकीय व इतर घडामोडी पाहणार आहोत। तर पहिलीच बातमी येते ती धनगर आरक्षणासंदर्भातली। धनगर आरक्षणासाठी विविध याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने सगळ्या याचिका फेटाळून लावल्यात। धनगर समाजासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे, त्यामुळे आता त्यांना सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासाठी दाद मागावी लागणार आहे। तसेच पुढची बातमी येते ती दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची। हमी भावाला योग्य भाव मिळण्यासाठीचा कायदा, सरसकट कर्जमाफी व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत यांसारख्या विविध मागण्यांसाठी पंजाब व हरियाणातील शेतकरी गेले 2 ते 4 दिवस आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने हे शेतकरी जमा झाले आहेत। तसेच आज शेतकरी संघटनांकडून भारत बंदची देखील हाक देण्यात आली होती, मात्र या भूमिकेला किंवा या आव्हानाला व्यापारी वर्गाने जोरदार विरोध केला असून आमचे व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील असे व्यापारी वर्गाने सांगितले आहे। पुढची बातमी येते ती आता लोकसभा निवडणुकी संदर्भातली, कारण महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये बारामतीची निवडणूक ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे, कारण अजितदादा हे शरद पवारांची साथ सोडून आता महायुतीमध्ये सामील झाले। तसेच यंदा सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा रथ किंवा त्यांनी केलेल्या विकास कामांचा प्रचार हा आता करण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे। त्यामुळे कदाचित अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे सुनेत्रा पवार ह्या बारामती लोकसभेच्या उमेदवार असू शकतात, असे साधारण चित्र आपल्याला आता पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की यंदाच्या लोकसभेत तुम्ही महाराष्ट्रात नरेंद्र मोदींना किती जागा जिंकून देणार आहात, तर त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागच्या वेळी आम्ही महायुतीमध्ये 42 जागा जिंकलो होतो, यंदा सुद्धा आम्ही तेवढ्याच जिंकू, त्यापेक्षा कमी जिंकणार नाही हे नक्कीच, किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। काँग्रेस पक्षाबाबत एक मोठी घडामोड समोर येते ती म्हणजे इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेस पक्षाची अनेक खाती गोठवलेली आहेत। त्यामुळे याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना अजय माकन यांनी आमची खाती गोठवणं म्हणजे लोकशाही गोठवण्यासारखं आहे असा आरोप त्यांनी केला आहे, कारण आता लोकांचे पगार करण्यासाठी व अनेक बिले भरण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नसल्याचे अजय माकन यांनी स्पष्ट केलं आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या दिवसभरातल्या प्रमुख घडामोडी। असंच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूयात। धन्यवाद।